नमस्कार. MN न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने एक आगळ्या-वेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सगळ्या क्षेत्रातील पदवीधर असलेल्या महिला उपस्थित होत्या. कोणी लहान नाही, कोणी मोठं नाही असे भाव व्यक्त करण्यात आले. यावेळी पोलीस स्टेशनच्या PSI पूजा गव्हाणे, पोलीस हवालदार रिया राणे तसेच त्यांच्या पोलीस सहकारी दक्षता कमिटी मेंबर, नगरसेविका वैशाली मोगरे, लक्ष्मी पाळेकर, सना चौधरी, गायत्री रिले, ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूल व भोंडे शाळेच्या शिक्षिका, महिला मंडळाच्या अध्यक्षा मनीषा बोंबोरी, डॉक्टर सीमा शिंदे, लायन्स क्लबच्या अध्यक्षा साधना टाटिया, पोलीस पाटील, समाजसेविका, गृहिणी अशा समाजातील सर्व स्तरातील महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. प्रस्तावना PSI पूजा गव्हाणे यांनी केली तर सूत्रसंचालन रिया राणे यांनी केलं. डॉक्टर सीमा शिंदे यांनी आरोग्य कसं ठेवावं याबद्दल माहिती सांगितली आणि टाटिया यांनी वॅक्सिन संदर्भात माहिती दिली. ॲडव्होकेट मोनाली शेलार, नगरसेविका लक्ष्मी पाळेकर, मनीषा बोंबोरी यांनी मनोगत व्यक्त केले. महिलांना कोणतीही समस्या असल्या तर पोलीस स्टेशन महिला कमिटीशी संपर्क साधा असे आवाहन यावेळी करण्यात आले. पाहूया याबाबतचा वृत्तांत. माझ्या सहकारी निधी टाटिया मॅडम मावळगाताच्या बरोबर काम केलेलं आहे पोलीस मध्ये. पण आता लोणावळा शहराला येऊन मला 3 वर्ष झाली. तर या 3 वर्षामध्ये बऱ्याच काम केलेलं आहे पोलीस मध्ये. पण आता लोणावळा शहराला येऊन मला 3 वर्ष झाली. तर या 3 वर्षामध्ये बऱ्याच आपल्या महिलांविषयी बऱ्याच तक्रारी येतात, बऱ्याच अडचणी महिलांना येतात. प्रत्येकीच्या आयुष्यामध्ये आहे काही ना काहीतरी तक्रारी आहेत, अडचणी आहेत. आपली मुलं आहेत, मुलं शिक्षणासाठी आहेत, प्रत्येक शाळेमध्ये आम्ही कधी कधी व्हिजिट दिल्यानंतर आपल्यापैकीच महिला येतात की मॅडम मुलगा फारच ऐकत नाही आहे किंवा बऱ्याच अशा गोष्टी येतात की ज्या आपल्या मुलांना अपेक्षित नसतात किंवा आपल्यालाही अपेक्षित नसतात, पण ह्या घडलेल्या असतात आणि त्यातून आमच्याशी ज्या महिलांचं जे परिचय होतो तो अशाच गोष्टीत होतो. कधी आनंदाने एखादी महिला येत नाही पोलीस स्टेशनला, मॅडम कशा तुम्ही असं विचारायला कधीच कोणी येत नाही. तर आमचा परिचय असाच होतो की काही अडचणी म्हणजे आम्हाला त्याचा फार अभिमान आहे की कुठल्या महिलेला अडचण येते आणि ती आमच्याशी कनेक्ट होते. म्हणजे तिला एक आशा असते, तिला एक अपेक्षा असते की ह्या मॅडम आहेत किंवा पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर अशा तिथे कोणतरी सर आहेत किंवा तिथे कोणतरी मॅडम आहेत ज्या माझी जी अडचण आहे त्या अडचणीवर मला काहीतरी उपाय सांगतील किंवा त्याच्यातून काहीतरी मला मार्ग सांगतील आणि माझा जो त्रास आहे तो कमी होईल. नक्कीच मैत्रिणींनो, आम्ही तुमच्यासाठी 24/7 म्हणजे आम्ही तुमच्यासाठी आमचे 24 तास दिलेले आहेत, तुम्हाला दिलेले आहेत, शासनाला दिलेले आहेत, पब्लिकसाठी दिलेले आहेत. तर याच्यामध्ये आमची पण अशी अपेक्षा आहे की तुमच्या खरंच काही अडचणी असतील ज्या जेन्युअल असतील, ज्याच्यातून तुम्हाला रोजच्या ह्याच्यातून खूप काही अडचणी येत असतील. मी तुम्हाला अशा गोष्टी सांगते की अशा महिला म्हणजे इतक्या त्रासलेल्या असतात की मॅडम म्हणजे एकदा डायरेक्शनवर 112ला कॉल येतो किंवा माझ्या असे लेक्चर बरेच झालेत शाळांमधून. तर तिथून माझा नंबर बऱ्यापैकी लोणावळ्यात गेलेला आहे. रात्री 3 वाजता सुद्धा कॉल येतात की मॅडम माझा नवरा मला दारू पिऊन आलाय 2 वाजता आणि आता खूप मारतो. तर अशा सुद्धा अडचणी कधी महिला आलेल्या आहेत. पण दुसऱ्या दिवशी का होईना किंवा त्याच्यानंतर त्या माणसाला एक तर ॲडिक्ट आहे, तो दारू पिल्यानंतर कुठल्याही माणसाशी बोलणं हे काय म्हणजे त्याला काय बोलायचं दुसऱ्या दिवशी आठवणार पण नाही. पण त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याला बोलवून त्याला थोडंसं समजावून किंवा नाही समजलं तर पोलीस भाषेत समजावून तुम्ही समजून घ्या मी काय म्हणते ते, मग अशा पद्धतीने त्याच्यावर सोल्युशन काढलं जातं किंवा मग त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सुधारतातही. ज्यांना सुधारायचे सुधारतात, ज्यांना नाही सुधारायचे ते माझ्या सहकारी निधी टाटिया मॅडम, मावळगाताच्या बरोबर मॅडम, नगरसेविका वैशाली मोगरे आणि पाळेकर मॅडम तसेच काही नावं राहिले असतील असे उपस्थित सर्व महिला, तुम्हाला सर्वांना नमस्कार आणि शुभ संध्या. आज आपण एका चांगल्या कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त एकत्र जमलेले आहोत. जागतिक महिला दिन रविवारी होता, त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी वेगळ्या वेगळ्या दिवशी
दिवशी साजरा केला जातो. पोलिसांचा सुद्धा आजचा वार निवडलेला आहे. PSI मॅडम किंवा राणे मॅडम त्यांना सारखं वाईट वाटत होतं की कमी गर्दी आहे, पण आम्हाला सवय आहे. जे आयोजक आहेत ना त्यांना हा प्रॉब्लेम बऱ्याचदा फेस करायला लागतो. आजकाल वेळ नाही आहे. आपल्याला असं वाटतं की पोलीस महिला आहे तर त्या बऱ्याच वेळेला वृक्ष असतात थोडेसे, किंवा त्यांचा स्वभाव थोडासा चिंता असतो, मुद्दा असं असतं, किंवा पोलीस खात्यामध्ये असणाऱ्या लोकांना राग खूप लवकर काय येतो. तर त्यांचा तो प्रवास आपण पाहिला तर तो इतका खडतर असतो. सकाळी उठून त्यांची जी आंघोळ करण्याची सोय जर आपण पाहिली, बऱ्याच वेळेला गार पाणी असतं. त्यानंतर त्या महिलांचं जे ट्रेनिंग केलं जातं इतकं त्यांना त्यांचं जे सुरुवातीचं फॉलिंग असतं, त्यांची फिजिकल ट्रेनिंग ॲक्टिव्हिटी असते, आणि त्याच्यानंतर त्यांना वर्गामध्ये बसून शिकवलं जातं. आणि या ट्रेनिंगच्या दरम्यान त्यांना जे काही शिकवलं जातं, तुम्हाला खोटं नाही सांगत, 80% आमच्या मैत्रिणी ज्या असतात त्या झोपलेल्या असतात. इतकं शरीर थकलेलं असतं. आणि त्या CCTV कॅमेरा नाहीये असा एरिया बघून ते मूल हँड ओव्हर केलं जातं. ज्यांनी सगळा संदर्भ दिलाय ती व्यक्ती माझ्या शेजारीच राहत असते, ती कुठेही जात नाही, पण ते मूल घेऊन आउट ऑफ इंडिया पण जातं. दॅट इज चाइल्ड ट्रॅफिकिंग. कळते ना? म्हणून तुम्ही प्रत्येकाने सावध राहायचंय. ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत त्या सर्वांनी आपलं मूल कोणाकडेही द्यायचं नाहीये. डोळ्यात तेल घालून आपल्या मुलांचं रक्षण करा, मुलींचं रक्षण करा. आता मुलीत महिला असं म्हटलं जातं की यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रम्यन्ते तत्र देवता. पण महिलांवरती अत्याचार होतोय मान्यच आहे मला, पण तुम्हाला हे माहिती आहे का? ह्या महिला अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचे जास्त आपल्या पोलीस हवालदार शेंडगे मॅडम आहेत, जे आपल्या मेन ऑफिसला काम करतात. लोणावळा ग्रामीणचे आपलं जे DYSP ऑफिस आहे तिथे काम करतात. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.